आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय. मध्यंतरी महाराष्ट्राच्या राजकारणात अडगळीत पडलेल्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीनंतर अच्छे दिन आलेत. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडनं निवडणूक लढण्यासाठी 1633 जणांनी अर्ज केले. सर्वाधिक अर्ज हे विदर्भातनं आलेत तर सगळ्यात कमी कोकणातनं आलेत. विदर्भातनं 485 अर्ज तर कोकणातून सगळ्यात कमीच म्हणजे 123 अर्ज दाखल झालेत. पूर्णच्या पूर्ण 288 मतदारसंघासाठी ही अर्ज मागणी करण्यात आलेली होती. इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठवलेले आहेत. अधिक माहिती घेऊयात. राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. राहुल, एकंदरीतच जी मरगळ होती ती पूर्णपणे झटकली गेली आहे काँग्रेसची आणि एक वेगळ्या उमेदीनं ते कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. त्याचंच हे द्योतक म्हणायचं? मुख्य त्याचं कारण आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश. म्हणजे कुणी कल्पना केली नव्हती की महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट म्हणजे सर्वाधिक जास्त जागा काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या. त्यांच्या खासदारांची संख्या 13-14 वरती पोहोचली की जिथे पूर्वी केवळ एक खासदार होते. लोकसभेच्याच आकड्यांचं गणित मांडलं तर किमान 90 विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष हा पुढे आहे अरिथमेटिकच्या गणितामध्ये, आपण असं म्हणू शकतो. आणि मग बऱ्याच दिवसानंतर असा महाराष्ट्रातली राजकीय स्थिती अशी झालेली आहे की कुठल्याही एका युतीला, म्हणजे युती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, त्यांना यशाची खात्री देता येत नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे सर्वे येत आहेत आणि सर्वेमध्ये महाविकास आघाडी पुढे असेल असंही सांगितलं जातं आहे. महायुती स्वतःच्या पद्धतीने काही क्लेम करते. म्हणूनच ज्या काँग्रेस पक्षाकडे गेली 10 वर्ष सांगण्यासारखी राज्य नेतृत्व पातळीवरची कुठलीच गोष्ट नव्हती. लोकसभेला सुद्धा आपण बघितलं की ज्या पक्षाचा देश पातळीवरती 20-21% मताचा कोटा आजही अबाधित आहे, त्या काँग्रेस पक्षाला कुठलंही नेतृत्व नसताना महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळालं. हीच गोष्ट काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आणि आपण बघितलं की परवा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं सुद्धा पुण्यातल्या 8 जागांसाठी अर्ज मागवले होते, 41 जणांनी तिथे इच्छा व्यक्त केली. तशीच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाकडनं आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक आहेत की काँग्रेस पक्षाला खरं तर त्यांनी निधी पण मागितला होता. फार चांगला निधी या अर्जाच्या माध्यमातून मिळाला असेल. सर्वाधिक विदर्भात जागा आहेत, ज्या विदर्भामध्ये 66 जागा आहेत तिथे सर्वाधिक इच्छुक आहेत. आणि असं म्हटलं जातं महाराष्ट्राच्या राजकारणात की ज्यांच्या बाजूला विदर्भ त्यांच्याकडे सत्ता राहते. आणि हे गणित आहे. गेले 2 दशकाचं जर गणित काढलं तर काँग्रेस ज्या वेळेला सत्तेवरती होती होता, भाजप सत्तेवरती आली 2014ला, तेव्हा विदर्भात 66 पैकी 46 जागा भाजपने जिंकल्या होत्या. आताही 2019ला 25 जागा जिंकलेल्या. आणि म्हणून त्या विदर्भातनं सर्वाधिक इच्छुक दिसतात. त्या खालोखाल मराठवाडा आहे, मग पश्चिम महाराष्ट्र आहे. सर्वात कमी काँग्रेस मधून लढण्यासाठी इच्छा कोकणातनं लोक व्यक्त करतायत. एका अर्थाने काँग्रेससाठी हे अच्छे दिन आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. पण म्हणूनच त्यातनं एक मोठी डोकेदुखी होईल प्रज्ञा की जागा वाटप कसं करायचं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 जागांसाठी पुण्यात 41 जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. इथे 288 जागांसाठी 1663 अर्ज झाले. अगदी खरंय. त्याच अनुषंगानं सध्या येत्या काळामध्ये म्हणजे जो महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे तो म्हणजे जागा वाटपासंदर्भात येत्या काळामध्ये यावरनं काय आता खलबतं होतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.